नाशिक शहरामध्ये कडाक्याच्या थंडीची लाट आता पाहायला मिळते। घसरणाऱ्या तापमानामुळे थंडीची तीव्रता अधिक वाढत चालली आहे। या हंगामातल्या थंडीने नीचांकी पातळी गाठलेली आहे आणि निफाडच्या कृषी विज्ञान केंद्रात सरासरी गेल्या 2 दिवसात 1.7 अंशाने तापमानात घसरण पाहायला मिळते। त्यामुळे नाशिकच्या जॉगिंग ट्रॅक आणि व्यायामशाळेत नाशिककर मोठी गर्दी करत फायदा घेतायत असं दिसतंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। नाशिकमध्ये थंडीची तीव्रता आहे जी वाढताना पाहायला मिळते। सध्या नाशिकच्या मैदानांवर आता जी आहे ती मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। नोव्हेंबरच्या मध्यानंतर तापमानात बदल होऊन आता पंधरवड्यामध्ये तापमान जवळपास 8 अंशांनी कमी झाल्याचं पाहायला मिळते। उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव हा स्थानिक वातावरणात पडतोय, त्यामुळे आता एरवी डिसेंबरच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात कडाक्याची थंडीची अनुभूती आता नाशिककर घेताना पाहायला मिळते। नाशिकच्या जॉगिंग ट्रॅक त्यासोबत व्यायामशाळेत आता गर्दी वाढताना पाहायला मिळते। सकाळी उबदार कपड्यांशिवाय बाहेर पडता येत नसल्यामुळे ठिकठिकाणी आता शेकोट्या देखील पेटताना पाहायला मिळते। त्यासोबत नाशिकच्या ग्रामीण भागात देखील थंडीची तीव्रता आहे जी वाढताना पाहायला मिळते। सर्वाधिक जे तापमानाची नोंद होते ती निफाडमध्ये आणि निफाडची जी सध्याची गेल्या 2 दिवसांपासून आपण बघितलं तर त्या ठिकाणी आदल्या दिवशीच्या तुलनेत जवळपास 1.7 अंशांनी जी आहे ती घट झालेलं पाहायला मिळते। एकंदरीत नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात गुलाबी थंडीची लाट या ठिकाणी पाहायला मिळते। त्या अनुषंगाने आपण बघितलं तर नाशिकच्या मैदानांवर आता देखील नाशिककर मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागल्याचं चित्र या संपूर्ण परिस्थितीवर एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरामन मयूर बारगजेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।